चला पालखीने प्रस्थान केलंय बघा. लाईट बंद, लाईट बंद, लाईट बंद. आम्ही मागाशी वरून जे बघितले ना बघा, आमच्या पाठीमागे बघताय लोक कशी झोपलेत बघा सगळी अगदी मस्त वर. हे आहे मार्लेश्वरावरची श्रद्धा लोकांची. नमस्कार 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 मंडळी. घाई गडबडीत निघालो आहे लग्नाला. अहो लग्नाला कोणाच्या? आपल्या तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये मार्लेश्वर हे ठिकाण आहे आणि मार्लेश्वर, खुद्द मार्लेश्वर देवाचं लग्न आहे. सो आज श्रीदेव मार्लेश्वर प्रस्थान करणार आहेत मार्लेश्वर गुहेकडे. तर आपण हा सोहळा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज निघता निघता हळद वगैरे जे काही कार्यक्रम होतात ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर आपल्यासोबत आज गुरुसाहेब आहेत आणि सन्मुख ब्लॉग्स. चला यांची भेट झाली. आपण गाडी सन्मुखकडे सोडली आहे आणि आता निघालोय अंगवली मठामध्ये. चला निघूया. चला मंडळी, फायनली धावत पळत का होईना पटकन वेळेत पोहोचलो आपण अंगवली मठामध्ये. गुरुसाहेब आपल्यासोबत आहेत. काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे? काल हळद झाली. काल हळद लागल्यानंतर आज दुग्धाभिषेक वगैरे होईल आणि त्यानंतर पालखीत मार्लेश्वराची जी पिंड असते ती बसवली जातो मुखवटा मार्लेश्वरचा. तो नंतर देवाला सजवल्यानंतर वाजत गाजत धावत पळत शिखराच्या दिशेने आज जाणार आहे पालखी लग्नासाठी मार्लेश्वर. So हा कार्यक्रम इथे काय जे काही कार्यक्रम होतील त्याचबरोबर मग मंदिराकडे देव जेव्हा प्रस्थान करेल आणि मंदिराच्या भोवताली काय कार्यक्रम होतील किंवा त्या काय गोष्टी होतील त्या सगळ्या पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला आता मठामध्ये आलोय, अंगवली मंदिरामध्ये आलोय. पहिले दर्शन घेऊया आणि काय आतमध्ये कार्यक्रम चालू आहेत ना ते बघूया. चला शिवहरा मार्लेश्वरा. सर्वप्रथम काय करूया, आमचे मित्र आहेत त्यांच्या इथे थोडी बॅग वगैरे घेऊया. बरोबर पूर्ण लोडेड आहोत ते पूर्ण. ठीक कसं मंदिराच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर आपण काय बॅग वगैरे इथे ठेवली आहेत. गुरुसाहेबांचे वर्गमित्र आहेत. हा मी मागे पण भेटलो होतो. नमस्कार. तर यांच्या पण दुकानामध्ये बॅग वगैरे आणि शूज वगैरे काढून ठेवले. दुकान आहे हा त्याच्यामध्ये बॅग ठेवलेले आहेत हा. आतमध्ये. कधी अंगवली मठात मार्लेश्वरला जाताना अंगवली मठ अगोदर लागतो. तिथे तुम्ही हे संजय साहेब आहेत त्यांच्या दुकानाला भेट देऊ शकता. बघा इकडे प्रसाद वगैरे सगळंच आहे. चला आलो. मंडळी आतमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली. आपण आतमध्ये जाऊया.
वासुदेवताभ्यो नमः पार्वती परमेश्वराभ्यां नमः मातापितृभ्यो नमः सर्वेभ्यो जंगमेभ्यो नमः मंगीवाय ब्रह्मणे नमः कामाहु सर्वलोकानां शास्त्रपारगः कामधर्मधर्म समो नमामि
मंडळी कसं आहे, श्रीदेव मार्लेश्वरांना थोडा हळद लावून झाली, त्याच्यानंतर त्यांना अभिषेक करण्यात आला, त्याच्यानंतर कपडे वस्त्र परिधान करण्यात आले आणि पालखीत बसवले गेले. थोड्याच वेळात आहे ना, म्हणजे त्यानंतर आरती वगैरे झाली. आरती झाल्याच्यानंतर महाप्रसादाचं इकडे वाटप होतं, तर आपण थोडंसं भजन वगैरे केलं. सो थोडंसं आवाज वगैरे येत असेल, तसं आपल्या माणसांमध्ये पावशी कसल्या ओरडल्या असं. सो मंडळी खरं तर आपल्या माणसांमध्ये जसं लग्न होतं तसं देवाचं लग्न होतं. हे सगळं अनुभवायचं आहे, तो तुम्हाला मार्लेश्वर अंगवली या ठिकाणी यावं लागेल पहिल्या दिवशी, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्लेश्वर या ठिकाणी यावं लागेल. सो आता थोड्याच वेळात त्यांना पालखी जे देव बसले, तर पालखी जी काही वाऱ्याच्या वेगाने सुसाट सह्याद्रीच्या दिशेने निघेल ते अगदी पाहण्यासारखं असतं. सो ते देखील आपण तुम्हाला थोड्याच वेळात दाखवू. चला मंडळी, कसं झालं, पालखीने मार्लेश्वर या ठिकाणी प्रस्थान केल्याच्या नंतर आपण आहे ना, आपल्याकडे बॅग असल्यामुळे का आपण पुढे धावत गेलो नाही, त्यामुळे बस पकडून मार्लेश्वर या ठिकाणी आलो आहे. कारण बॅग असल्यामुळे धावायला जमत नाही, कपडे वगैरे आहेत, आपल्याला राहायचं आहे मग. सो आता पण आहे ना, हे बघा पायथ्याजवळ कदाचित पालखी आली आहे. सो ती बघूया पालखी पोचली की नाही. पण आज गर्दी बघा किती आहे, हळूहळू गर्दी वाढत जाईल म्हणजे उद्या सकाळपर्यंत. चला, पालखी यावर्षी लवकर पोचली आहे, जबरदस्त, अति वेगाने आली. आता वरती जाताना ना पूर्ण लाईट्स वगैरे बंद होती, थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. चला, धावत आले. हा, हे पालखीवर धावत आले, आपण बसने आलो बॅग सावरत. बॅग नसतं तर आपण आलो असतो की नाही. नक्की. हा, गेल्या वर्षी पण तोच प्रॉब्लेम झाला. असू दे, पुढच्या वर्षी आपण नक्की येऊ. बऱ्याच लवकर आले असं वाटतं आम्हाला. मंडळी, गर्दी बघा, गर्दी. खरं तर आहे ना, पालखी आता थोड्याच वेळात आहे ना गुहेकडे प्रस्थान करेल. सो त्याच्या अगोदर म्हटलं थोडंसं पुढे जाऊया, कारण पुढे जसं जसं जातो तसं लाईट बंद होणार आहे पूर्ण, आणि मस्तपैकी ढोल ताशाच्या गजरामध्ये ही पालखी गुहेकडे प्रस्थान करणार. बरोबर साहेब, चला चप्पल काढूया, पहिला चप्पल काढूया. हा, पायामध्ये आपल्या चप्पल असल्यामुळे आपण लवकर चालतोय. नाहीतर पालखीसोबत गेलो असतो. गर्दी बघा, आज गर्दी भरपूर आहे ना. गर्दी आहे. मार्लेश्वर यात्रेनिमित्त बघा दुकानं एकदम सुसज्ज झाली आहेत. आता या सगळ्याच दुकानांच्या लाईट हळूहळू जसं जसं आता पालखी वरती येईल तसं तसं बंद होईल.
थोडं आपण पुढे चप्पल शूज घातलेत ना, हे शूज काढून ठेवूया, नंतर तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. दमचाक झाली दमचाक. गुरव साहेब चला. काय होईल, हा लाईट बंद होत जाईल ना पुढे, हा. लवकर जाईल आणि लवकर जाऊया. कुठेतरी शूज शूज परत माघारी येतो. हो. थोडी बघूया. तसं करूया. चला मंडळी, फायनली आपण आहे ना थोडं वरती आलोय मंदिराच्या जवळ, म्हणजे गुहेच्या जवळ, आणि आहे ना पालखीने आहे ना प्रस्थान केलंय वरती यायला. सो हळूहळू जशी जशी पालखी वरती येईल ना तशी तशा सगळ्या दुकानाची लाईट्स बंद होतील. फक्त मशालीच्या उजेडावरती ही पालखी, आपल्या मार्लेश्वराची पालखी इथपर्यंत येईल. सो आपण आहे ना थोडं पुढे येऊन चप्पल वगैरे काढल्यात आणि बॅग वगैरे ठेवले. या दादांचं दुकान आहे, तो दादा पुढे आहे ना ॲक्च्युली, तुमचाच भाऊ. हा, या दादाचं दुकान आहे. या दादाच्या दुकानामध्ये आपण बॅग ठेवल्यात. धन्यवाद हा दादा, दरवर्षी येतो आम्ही बॅग ठेवायला. बॅग ठेवल्याबद्दल तुमचे आभार. चला इकडे बघा, पेढे वगैरे आहेत, प्रसाद वगैरे तुम्ही कधी आलात तर घेऊ शकता. चला, पालखीने प्रस्थान केलंय बघा. लाईट बंद, लाईट बंद, लाईट बंद. हे बघा, बोल शिवारा, शिवारा. पहिलं दर्शन घेणार आहोत, पहिलं सगळ्यात पहिलं. झोपू नको, झोपू नको, झोपू नको. मंडळी, पालखीने प्रस्थान आता ज्या ठिकाणी पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी केलंय बघा. इकडे पालखी थांबणार आहे आणि इथे सगळे ग्रामस्थ मंडळी कडाकपारीमध्ये जे जे कोणी पालखीसोबत आलेत त्यांनी ते विसाव्यासाठी थांबतात. सो तुम्हाला नंतर दाखवतो. बघा आता श्रीदेव मार्लेश्वराची पालखी इथे पुढे जाऊन इथे थांबणार आहे. श्रीदेव मार्लेश्वरांची पालखी पुढे गेली, म्हणजे नवरा मुलगा पुढे गेला. आता नवरी मुलगीचं आगमन झालंय. सो तुम्हाला दाखवतो. गिरजाई मातेची पालखी आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे ताशवाले आहेत ना, एक नंबर भारी. म्हणजे नवरी मुलगी मंडपामध्ये येते तेव्हा कुठली काठी मारली जाते, ताशा वाजवण्याचं देखील शास्त्र आहे. सो मी आता ताशा ज्यांचे ऐकलं ना, अमेझिंग अमेझिंग. कधीतरी योगायोग आला तर यांच्या ताशाचं इंटरव्ह्यू किंवा ताशा कशा पद्धतीने वाजवतात ते मात्र तुम्हाला व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेल. पण भारी, जे कोणी मामा आहेत ना, एक नंबर वाजवत आहे.
ते वाजलेत बरोबर सकाळचे किती 4:18 आणि आम्ही निघालो आता झोपायला. सगळा कार्यक्रम बघितलेला सगळं नाही मस्त आपल्या माणसांच्या लग्नात होतं तसं देवाच्या लग्नात देखील हे सगळे कार्यक्रम होतात. नमस्कार नमस्कार. चला झोपायला वाटतं. चला आता आपण आहे ना हे बघा इथे झोपायला जाणार. इथे तुम्हाला दाखवतो खाली. चला बरोबर साहेब. ते बघा लोक कशी झोपलेत. हा ते जवळून दाखवूया जवळून दाखवूया. जरा जवळून तसंच आपण पण झोपणार आहोत. हे दिसते तुम्हाला इकडे खाली काही काही ठिकाणी लाईटी पेटल्या. तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. मार्लेश्वरावरती कित्येक जणांची म्हणतात ना अशी श्रद्धा आहे. त्याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर अशा रात्री म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री इथे तुम्हाला यावं लागेल आणि हे सगळं अनुभवावं लागेल. चला तुम्हाला जवळून दाखवतो. चला मंडळी आत्ता आम्ही ना इकडे बघा झोपायला आता जात होतो. आपला दादा भेटला. दादा आता पालखीसोबत आलाय धावत धावत आणि त्याचबरोबर मंदिराच्या गेटवर पण होता. दादा आता काय छोटा झोपलाय. निघाल तुम्ही आता. निघालो नाही मी येतोय रिटर्न. अच्छा तुम्ही येत आहे पालखीसोबत राहावं लागतं. त्याला सोडून येतोय. सोडून येत आहे. चालेल आम्ही आहोत. चला आता आपण पुढे जाऊया जरा. मंडळी बघा वरून दाखवलं ना तुम्हाला आम्ही आता तिथे होतो. तिथून आता आपण इथे आलोय. हे बघा मार्लेश्वरावरती श्रीदेव मार्लेश्वरावरती बघा किती श्रद्धा आहे लोकांची. कुठेही दुर्गम भागात कडे कपारेमध्ये इथे आपल्या फॅमिलीसोबत बरीच मंडळी अशी वस्तीला असते. बघा आम्ही मागाशी वरून जे बघितले ना बघा आमच्या पाठीमागे बघताय लोक कशी झोपलेत बघा सगळी. अगदी मस्त वर सगळी लोक आहेत कशी झोपलेत की निवांत. अगदी त्याच्यानंतर मार्लेश्वरवरती असलेले सुद्धा हे आहे मार्लेश्वरावरची श्रद्धा लोकांची जबरदस्त. चला आपण पण आज मस्तपैकी हे सगळंच एक्सपिरियन्स करणार आहोत. म्हणजे झोपणार आहोत आता. ऑलरेडी आपला व्लॉग थोडासा आटोक्यात आलाय. जाऊया कुठे झोपणार आहे ते पण दाखवतो तुम्हाला. चला आपण ही जागा निवडली झोपण्यासाठी. मस्तपैकी अंतरून करूया आणि झोपी जाऊया. जाम दमलोय आज जरी पळालो नसलो ना तरी पण पायऱ्या चढताना जी काही दमछाक झाली ना भारीच. एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. कधीतरी हा एक्सपिरियन्स घ्यायला तुम्ही नक्कीच येऊ शकता. थोडं टफ असतं काही गोष्टी पण मजा येते.